समकालीन भारत सुशासन या चॅप्टरबद्दल आपण स्वाध्यायाच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। नंबर 1, लोकपाल ही संकल्पना येथून घेण्यात आली। अ, अमेरिका, ब, युनायटेड किंगडम, क, स्वीडन आणि ड, रशिया। तर या प्रश्नाचं उत्तर आहे स्वीडन, क। त्याच्यानंतर नंबर 2, नागरिकाची सनद ही संकल्पना याचा भाग आहे। अ, पॉस डिकोर्ब, ब, विकास प्रशासन, क, सुशासन आणि ड, बिगर सरकारी उपक्रम। तर या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येईल क, सुशासन। त्याच्यानंतर प्रश्न पहिला ब, योग्य संकल्पना सुचवा। शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करणारी व्यक्ती। या ठिकाणी लोकपाल आणि लोकायुक्त असं येईल, कारण केंद्रीय पातळीवर लोकपाल असेल आणि राज्याच्या पातळीवर लोकायुक्त असेल। त्याच्यानंतर या ठिकाणी आपण प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा हे सोडवलेलं आहे। लोकपाल ही संकल्पना येथून घेण्यात आली, उत्तर क, स्वीडन। नंबर 2, नागरिकांची सनद ही संकल्पना याचा भाग आहे, उत्तर आहे क, सुशासन। आणि प्रश्न पहिला ब, योग्य संकल्पना सुचवा। शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारीची चौकशी करणारी व्यक्ती, उत्तर असेल लोकपाल आणि लोकायुक्त। प्रश्न दुसरा अ, संकल्पना चित्र पूर्ण करा। तुम्हाला पुस्तकामध्ये उत्तरदायित्व हा एवढाच एक शब्द दिलेला आहे, बाकीचे सर्व तुम्ही भरायचे आहेत। हे संकल्पना चित्र आपल्याला पूर्ण करायचं आहे। आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, स पासून कोणकोणते चालू झाले होते, प पासून कोणते होते, क पासून कोणते होते। या ठिकाणी उत्तरदायित्व हे सुशासनाचं एक मूल्य आपल्याला दिलेलं आहे, बाकीची मूल्य आपल्याला भरायची आहेत। व्हॅल्यूज ऑफ गुड गव्हर्नन्स। तर या ठिकाणी अकाउंटेबिलिटी म्हणजे उत्तरदायित्व हे दिलेलं आहे। हे बाकीचे जे रिकामे बॉक्स आहेत ते आपल्याला दिलेले आहेत, आपण भरून दिलेत। पारदर्शकता, प्रतिसादात्मक, समता आणि समावेशकता, परिणामकारकता आणि कार्यक्षमता, कायद्याचे राज्य, सहभागात्मक, सहमतीदर्शक असे बाकीचे 7 मूल्ये सुशासनाची आपण भरलेली आहेत। त्याच्यानंतर प्रश्न दुसरा ब, चुकी बरोबर सहकारण लिहा। नंबर 1, राजकीय कार्यकारी प्रमुखांविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात। तर या लोकशाही व्यवस्थेमध्ये 2 प्रकारचे प्रमुख असतात। लोकांनी निवडून दिलेले जे असतात ते राजकीय कार्यकारी प्रमुख असतात, तर प्रत्यक्ष प्रशासन यंत्रणा धोरणांची अंमलबजावणी करणारे प्रशासकीय कार्यकारी प्रमुख असतात। तर या ठिकाणी राजकीय कार्यकारी प्रमुखाविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात, उत्तर आहे हे विधान बरोबर आहे। द लोकपाल अँड लोकायुक्त ॲक्ट 2013 हा कायदा 2014 मध्ये लागू झाला। या कायद्यान्वये केंद्रासाठी लोकपाल तर राज्यासाठी लोकायुक्त या संस्थांची स्थापना करण्यात आली। कार्यकारी मंडळ सदस्य, कायदेमंडळ सदस्य, राज्य सरकार, स्थानिक शासन संस्था अशा राजकीय कार्यकारी प्रमुखांच्या वर्तणुकीमुळे आलेल्या तक्रारींची दखल घेऊन चौकशी करण्याचे काम लोकायुक्त करू शकतात। या ठिकाणी कार्यकारी मंडळ म्हणजेच सरकारचे सदस्य,
कायदेमंडळाचे सदस्य जे निवडून गेलेले आमदार खासदार असतील तर या ठिकाणी यांचे चौकशी लोकायुक्त करू शकतो. कार्यकारी मंडळ, राज्य विधिमंडळामधलं कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, राज्य सरकार, स्थानिक शासन संस्था अशा राजकीय कार्यकारी प्रमुखांच्या वर्तणुकीमुळे आलेल्या तक्रारींची दखल घेऊन चौकशी करण्याचे काम लोकायुक्त करू शकतात. म्हणून लोकांनी निवडून दिलेले जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या वर्तणुकीमध्ये मुळे समाजातील काही घटकाला जर त्रास होत असेल तर अशा तक्रारींची दखल घेऊन लोकायुक्ताकडे तक्रार दिली जाते आणि लोकायुक्त त्याची चौकशी करत असतो. नंबर 2, सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो. उत्तर आहे हे विधान बरोबर आहे. परिणामकारकता आणि कार्यक्षमता हे सुशासनाचे एक महत्त्वाचे मूल्य आहे. सुशासन म्हणजे समाजातील संस्थांनी आणि प्रक्रियांनी साधन संपत्तीचा सुयोग्य वापर करून समाजाच्या गरजा पूर्ण करणे. कार्यक्षमता म्हणजे नैसर्गिक संसाधन संपदेचा सुयोग्य वापर आणि पर्यावरण रक्षण होय. मर्यादित संसाधनांचा पर्याप्त वापर करून अधिकाधिक सामाजिक कल्याण पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता साध्य करण्याचा प्रयत्न सुशासनामध्ये केला जात असतो. म्हणून सुशासनाचं एक महत्त्वाचं मूल्य जे म्हणजे परिणामकारकता आणि कार्यक्षमता, ज्यामध्ये संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो आणि त्या संसाधनामुळे अधिकाधिक समाजाचं कल्याण कसं होईल हे पाहिलं जात असतं. त्याच्यानंतर प्रश्न 3, सहसंबंध स्पष्ट करा. सुशासन आणि ई प्रशासन. भारतात सुशासन निर्माण करण्यासाठी तयार केलेल्या विशेष कार्यक्रमामध्ये ई प्रशासन किंवा ई गव्हर्नन्सचा समावेश होतो. माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीत प्रशासनाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे सामर्थ्य आहे. प्रशासनाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे सामर्थ्य आहे. त्यामुळेच जगभरातील अनेक देश मोठ्या प्रमाणावर ई प्रशासनाकडे वळत आहेत. गेल्या काही दशकामध्ये प्रशासन गुंतागुंतीचे आणि वैविध्यपूर्ण होत चालले आहे. नागरिकांच्या शासनाकडून असणाऱ्या अपेक्षाही अनेक पटीने वाढलेल्या आहेत. माहिती आणि संपर्क तंत्रज्ञानामुळे कार्यक्षम पद्धतीने माहिती साठवणे शक्य झाले आहे. यातून शासनाच्या कार्यपद्धतींना वेग येण्यास, निर्णय त्वरेने आणि न्यायपूर्ण पद्धतीने होण्यास, पारदर्शकता वाढण्यास आणि उत्तरदायित्व लागू करण्यास मदत झाली आहे. भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने शासनाची व्याप्ती वाढण्यासही सहाय्य झाले आहे. भारत सरकारचा राष्ट्रीय प्रशासन योजनेचे उद्दिष्ट. भारत सरकारच्या राष्ट्रीय ई प्रशासन योजनेचे उद्दिष्ट सार्वजनिक सुविधा नागरिकांच्या जवळ घेऊन जाणे हे आहे. शासनाच्या धोरणांची कार्यक्षम अंमलबजावणी व ठरलेल्या वेळेत करणे यामुळे शक्य झाले आहे. समाजातील वेगवेगळ्या घटकापर्यंत सोयी सुविधा व माहिती जलद गतीने पाठवणे शक्य झाले आहे व शासकीय प्रक्रियामध्ये नागरिकांचा सहभाग वाढून योजनेची फलश्रुती प्राप्त करणे शक्य झाले आहे. म्हणून सुशासन आणि ई प्रशासनाचा एकमेव अत्यंत जवळचा संबंध आहे. अधिकाधिक दर्जेदार सुशासन करायचं असेल तर तांत्रिक प्रगती ही सुधारली पाहिजे, तांत्रिक प्रगती झाली पाहिजे, जेणेकरून शासनाचा भौगोलिक विस्तार जो आहे कार्याचा वाढला पाहिजे. आणि त्याच्यामुळे आज आपण पाहतो पुरामुळे असेल किंवा अतिपावसामुळे असेल, पिकांचं जर नुकसान झालं असेल तर आपण तंत्रज्ञानाचा वापर करून ही माहिती खरी किती आहे खोटी किती आहे माहिती ते तपासतो आणि ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण पाहणी केली जाते आणि मोठ्या प्रमाणात माहिती जमा केली जात असते. हीच माहिती पारंपरिक पद्धतीने जमा करण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागला असता आणि त्यामध्ये वास्तवता किती आहे हे सुद्धा आपल्याला सांगता आलं नसतं.
म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करून, ई गव्हर्नन्सचा वापर करून मोठ्या प्रमाणात माहिती एका भागातून दुसऱ्या भागात आणि अनेक लोकांची प्रशासकीय यंत्रणेशी संबंधित कामे ई गव्हर्नन्समुळे केली जात असतात. म्हणून शासनाच्या या प्रशासकीय कार्यामध्ये गती आलेली आहे. प्रश्न चौथा, तुमचे मत नोंदवा. ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली. ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली आहे. कार्यक्षम पद्धतीने माहिती साठवणे, हवी तेव्हा ती परत मिळवणे, जलद गतीने पाठवणे शक्य झाले आहे. माहितीवर स्वहस्ते प्रक्रिया करण्याच्या पद्धतीपेक्षा वेगवान प्रक्रिया करता येणे सुलभ झाले आहे. यातून शासनाच्या कार्यपद्धतीत वेग येण्यास मदत झाली आहे. माहिती जालाच्या म्हणजे इंटरनेटच्या सुविधेमुळे नागरिकांच्या समस्यांची नोंद व सोडवणूक जलद होत आहे. बँकेचे व्यवहार व शासकीय, निमशासकीय, सेवाभावी संस्था, बिगर शासकीय संस्थांशी संबंधित नागरिकांची कामे जलद होत आहेत. पारंपरिक पद्धतीप्रमाणे कोणत्याही ऑफिसला खेटे किंवा हेलपाटे मारण्याची गरज नाही. बँकेचे चेक ऑनलाईन क्लिअर होतात. त्यामुळे शासनाला प्रत्येकाच्या आधार कार्ड काढणे, पॅन कार्ड काढणे, बँक खाते काढणे सहज शक्य झाले. पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान ड्रोनच्या साहाय्याने छायाचित्र घेऊन पाहणी त्वरित करता येते. शासनाच्या अनुदानाची रक्कम प्रत्येक नागरिकाच्या खात्यात टाकणे सहज व जलद गतीने झाले आहे. हे सर्व सुशासन या कल्पनेला प्रबळ करणाऱ्या बाबी आहेत. म्हणून ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली आहे. त्याच्यानंतर प्रश्न चौथामधील 2, ई प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे. भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा अंतर्गत सुशासनाचे मूल्य दृढ करण्याकरिता कार्यक्षमता व परिणामकारकता वाढवण्यासाठी ई प्रशासन किंवा ई गव्हर्नन्सवर भर दिला आहे. भारत सरकारच्या या योजनेचे उद्दिष्ट सार्वजनिक सुविधा नागरिकांच्या जवळ घेऊन जाणे हे आहे. हे उद्दिष्ट देशभर पायाभूत सेवा सुविधा उभारून दूरपर्यंतच्या ग्रामीण भागात पोहोचवणे, मोठ्या प्रमाणावर नोंदीचे डिजिटायझेशन करून आणि इंटरनेटच्या साहाय्याने सहज आणि खात्रीशीर पद्धतीने त्या नोंदी उपलब्ध करून देऊन साधायचे आहे. आज जन्माचा दाखला, मृत्यूचा दाखला, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट ही ऑनलाईन पद्धतीने मिळवणे शक्य झाले आहे. यामुळे प्रशासन जनतेच्या जवळ आले आहे. भारत सरकारने मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात अनेक खेडी आणि ग्रामपंचायती इंटरनेटशी जोडून अधिक वास्तव स्वरूपाची माहिती जमा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रश्न 5, उत्तर लिहा. समाजातील विविध घटकांचे हक्क सुरक्षित करणाऱ्या भारतातील विविध संस्था स्पष्ट करा. यामध्ये सुशासनाचे फायदे समाजातील सर्व घटकांना मिळायला हवेत. समाजातील काही दुर्बल घटकांसाठी संविधानात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्वरूपाच्या संरक्षक तरतुदी केल्या आहेत. शासनाने या संरक्षक तरतुदीशिवाय समाजातील विविध घटकांचे हक्क जपण्याच्या दृष्टीने काही आयोगाची निर्मिती केली आहे. त्यामध्ये नंबर 1 आहे राष्ट्रीय अनुसूचित जातींचा आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जातीसाठींचा आयोग, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट. राष्ट्रीय अनुसूचित जाती जमातीचा आयोग, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राइब्स. नंबर 3 राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, नॅशनल ह्यूमन राईट्स कमिशन NHRC. नंबर 4 राष्ट्रीय महिला आयोग, नॅशनल कमिशन फॉर वुमेन्स NSW. नंबर 5 राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग, नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स. नंबर 6 राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. नंबर 7 राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज. नंबर 8 राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग, नॅशनल कंझ्युमर डिस्प्यूट्स
कमिशन NCDRC, त्याच्यानंतर याचाच आपल्याला विस्ताराने अभ्यास मधून करायचा आहे। यामध्ये पहिला आयोग आहे राष्ट्रीय अनुसूचित जातीसाठीचा आयोग, ज्याला आपण नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट असं म्हणतो। हा आयोग अनुसूचित जातीसाठीच्या संवैधानिक संरक्षक उपाययोजनांच्या संदर्भात काम करतो। अनुसूचित जातींना अधिकारापासून वंचित ठेवले गेले असेल तर अशा प्रकारची चौकशी करतो। म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जातीसाठीचा आयोग या संदर्भात भारताच्या राज्यघटनेमध्ये ज्या काही तरतुदी आहेत यांच्या अधिकाराच्या संरक्षणाच्या, त्या संदर्भात त्याच पद्धतीने कार्य चालू आहे किंवा नाही, का अनुसूचित जातींच्या हक्कावर कोणी नियंत्रण आणत आहे का, याची पाहणी केली जात असते। नंबर 2, राष्ट्रीय अनुसूचित जमातीसाठीचा आयोग। राष्ट्रीय अनुसूचित जमातीसाठीचा आयोग याला पण नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब्स असं म्हणतो। हा आयोग संविधानाने हमी दिलेल्या संरक्षक उपाययोजनांच्या संदर्भात काम करतो। प्रामुख्याने अनुसूचित जमातीसाठीचे अधिकार हिरावून घेतलेल्या प्रकरणांची चौकशी करतो। नंबर 3, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन NHRC, संविधानाने हमी दिलेल्या जीविताचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, समता आणि प्रतिष्ठेच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी सदर आयोग काम करतो। त्याच्यानंतर नंबर 4 आहे राष्ट्रीय महिला आयोग, नॅशनल कमिशन फॉर वुमेन NSW। सदर आयोगाची स्थापना महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तसेच महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासास चालना देण्यासाठी केली आहे। नंबर 5, राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग, नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स। देशभरात बालकांच्या हक्कांचे संरक्षण करणे, बाल हक्कांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचा बचाव करणे यासाठी हा आयोग कार्यरत आहे। आयोगाच्या व्याख्येप्रमाणे 0 ते 18 वयोगटातील व्यक्तींना बालक समजले जाते। नंबर 6, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस। हा आयोग सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या कल्याणावर भर देतो। नंबर 7, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज। अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी संसद आणि राज्यांच्या विधिमंडळांनी पारित केलेले कायदे आणि संविधानाने दिलेल्या संरक्षणविषयक तरतुदींच्या कार्यावर देखरेख करण्याचे काम हा आयोग करतो। नंबर 7, राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग, म्हणजेच नॅशनल कंझ्युमर डिस्प्यूट्स रिड्रेसल कमिशन NCDRC, नॅशनल कंझ्युमर डिस्प्यूट्स रिड्रेसल कमिशन NCDRC। हा आयोग ग्राहकांच्या वादाचे निवारण करतो। त्याच्यामुळे असे वेगवेगळे जे आयोग आहेत त्या आयोगाचे समाजातील विविध घटकांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी स्थापना करण्यात आलेली आहे। यानंतर प्रश्न 6, दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा। सुशासनाची पुढे दिलेली मूल्ये सविस्तरपणे स्पष्ट करा। अ, सहभागात्मक, पारदर्शकता, क, प्रतिसादात्मक आणि ड, उत्तरदायित्व। आपण बघितलेलं आहे सुशासनाची जी मूल्ये आहेत ती आपण 8 बघितलेली आहेत। परीक्षेला तुम्हाला 4 विचारले जातील कोणती, तर अशा 4 मुद्द्याला धरून तुम्ही त्या मूल्यांचं विश्लेषण करणं आवश्यक आहे, ज्यामध्ये कायद्याचं राज्य, पारदर्शकता, प्रतिसादात्मक, सहमतीदर्शक, समता आणि समावेशकता, परिणामकारकता आणि कार्यक्षमता, उत्तरदायित्व आणि सहभागात्मक, रूल ऑफ लॉ, ट्रान्सपरन्सी, रिस्पॉन्सिव्हनेस, कॉन्सस ओरिएंटेड, इक्विटी अँड इन्क्लुजिव्हनेस,
इफेक्टिवनेस अँड इफिशियन्सी, अकाउंटेबिलिटी अँड पार्टिसिपेशन, अशा प्रकारची 8 मूल्ये ही जी आहेत सुशासनाची दिलेली आहेत, आपण बघितली. त्यापैकी तुम्हाला इथं 4 विचारलेली आहेत. त्या संदर्भाने आपण माहिती पाहणार आहोत. सुशासनाची जी मूल्ये आहेत, आपण त्या ठिकाणी संकल्पना चित्र स्पष्ट करा या संदर्भात माहिती पाहिलेली होती आणि त्या संकल्पना चित्रांचं मध्ये जे काही मूल्य दिलेले आहेत त्याचं विश्लेषण आपण या ठिकाणी केलेलं होतं. या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे सहभागात्मक. तर सुशासनाचं पहिलं मूल्य या ठिकाणी दिलेलं आहे. तो म्हणजे सहभागात्मक. हा सुशासनातील महत्त्वाच्या घटकापैकी एक घटक आहे. कोणत्याही लोकशाही व्यवस्थेच्या परिणामकारक कार्यासाठी लोकसहभाग आवश्यक असतो. जनतेचा आवाज किंवा विचार आणि मागण्या शासनापर्यंत पोहोचवल्या जातात. शासनाची निर्णय प्रक्रिया आणि अंमलबजावणीमध्ये सहभागी होण्याची लोकांना संधी मिळते. अशा प्रकारचं हे पहिलं मूल्य जे आहे त्या संदर्भात आपल्याला माहिती लिहावं लागेल. दुसरं मूल्य आहे पारदर्शकता. पहिलं मूल्य आपण बघितलं पार्टिसिपेशन, दुसरं मूल्य आहे पारदर्शकता, ज्याला आपण ट्रान्सपरन्सी असं म्हणतो. पारदर्शकता या मूल्यामुळे गुप्ततेच्या प्रक्रियेला आव्हान मिळाले आहे. यामुळे सरकारच्या कामावर लक्ष ठेवणे लोकांना शक्य झाले आहे. 2005 पासून भारतात माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना शासकीय कामकाजाविषयी माहिती मिळवणे शक्य झाले आहे. म्हणून हा दुसरा जो मुद्दा आहे तो पारदर्शकते संदर्भात आहे. नागरिकांशी संबंधित जी काही ऑफिसेस आहेत, कार्यालये आहेत, त्या कार्यालयातील आपल्याशी संबंधित असलेली माहिती सहजरित्या आपल्याला मिळाली पाहिजे. आपल्यापासून ती माहिती गुप्त राहता कामा नये. कारण एक भारताचा नागरिक म्हणून ही प्रशासन यंत्रणा समाजासाठीच कार्य करणारी असते. म्हणून या प्रशासन यंत्रणेने आपलं जे काही कामकाज आहे ते ट्रान्सपरन्सी ठेवून किंवा पारदर्शकरित्या ठेवून नागरिकांना आणि समाजातील वेगवेगळ्या घटकांना योग्य अशा सेवा देणे आवश्यक आहे. तरच वाटचाल सुशासनाकडे होऊ शकेल. त्याच्यानंतर तिसरं मूल्य आहे प्रतिसादात्मक, ज्याला आपण रिस्पॉन्सिव्हनेस असं म्हणतो. सुशासनामध्ये विविध संस्थात्मक आणि प्रक्रियामध्ये सर्व भागधारकांना ठराविक कालमर्यादित सेवा देणे आवश्यक आहे. नागरिकांच्या समस्या आणि प्रश्नांबाबत शासन संस्था त्वरेने निर्णय घेते आणि त्यानुसार धोरणांची आखणी करते. म्हणून आपण एखाद्या कामासाठी एखाद्या ऑफिसमध्ये गेलो तर आपणाला आपलं काम किती वेळेत पूर्ण होईल याची हमी आपणाला त्या ऑफिसमध्ये जर दिली तर याचा अर्थ त्या ठिकाणी प्रतिसादात्मक या मूल्यांची त्या ठिकाणी अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होत आहे आणि सुशासन व्यवस्थेकडे वाटचाल होत आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून प्रतिसादात्मक, नागरिक ज्या ज्या ऑफिसमध्ये जातील त्या ऑफिसमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्या नागरिकांचं काम किती दिवसात होईल याच्या संदर्भात आणि त्यांचे प्रश्न कोणते आहेत, त्या प्रश्नांचं निरसन कशा पद्धतीनं होईल, त्याच्यासाठी कशा प्रकारचं धोरण अवलंबावे लागेल या संबंधीचे निर्णय घेऊन जनतेच्या प्रश्नांना प्रतिसाद जर वेळेवर दिला तर निश्चितच प्रशासन सुव्यवस्थेकडे वाटचाल करेल. आणि नंबर ड आहे उत्तरदायित्व, त्याला आपण अकाउंटेबिलिटी असं म्हणतो. सुशासनात उत्तरदायित्व या संकल्पनेला खूप महत्त्व आहे. केवळ शासकीय संस्थाच नव्हे तर खाजगी क्षेत्रातील कंपन्या आणि नागरी समाजातील स्वयंसेवी संस्था या जनता आणि आपापल्या भागधारकांप्रती उत्तरदायी असायला हव्यात. निर्णय कोणी घेतले किंवा कार्यवाही कोणी केली आणि घेतलेले निर्णय संस्थांतर्गत घेतले की बाह्य घटकांनी यावर कोण कोणाला उत्तरदायी आहे हे अवलंबून असते. मग एकूणच कोणतीही संस्था ही
त्यांना उत्तरदायी असते, ज्यांच्यावर संस्थेच्या निर्णयांचा आणि कार्यवाहीचा परिणाम होऊ शकतो. उत्तरदायित्वासाठी पारदर्शकता आणि कायद्याचे राज्य असण्याची गरज असते. म्हणून उत्तरदायित्व ही सर्वात महत्त्वाची मूल्ये आहेत, ज्याला आपण अकाउंटेबिलिटी म्हणत असतो. म्हणून समाजाचं काहीतरी देणं लागतो किंवा काहीतरी आपली जबाबदारी आहे. म्हणून एखादा निर्णय एखाद्या संस्थेने घेतला तर त्याचा परिणाम समाजातील कोणत्या घटकावर होतो. म्हणून निर्णय घेणारी जी संस्था असते ती ज्याच्यावर परिणाम होणार आहे, समाजातल्या ज्या घटकावर होणार आहे, त्याला तो उत्तरदायी असतो. म्हणून या 4 मूल्यांशी संबंधित आपल्याला माहिती परीक्षेत लिहायची आहे. सहभागात्मक म्हणजे पार्टिसिपेशन, पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी, प्रतिसादात्मक रिस्पॉन्सिव्हनेस आणि उत्तरदायित्व अकाउंटेबिलिटी या 4 मूल्याला धरून सुशासनाची ही 4 मूल्य सविस्तरपणे आपण लिहिली पाहिजेत. अशा पद्धतीनं तुम्हाला जी 8 मूल्ये दिलेली आहेत त्याच्यातली या ठिकाणी 4 विचारलेली आहेत. याच्यापैकी दुसरे 4 कोणते येऊ शकतात. तर आज एवढेच.